कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील श्री खंडोबा तालीम मंडळानं यावर्षी गणेशोत्सवासाठी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट यांचा वापर न करण्याचा निर्णय घेतलाय। पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचलणाऱ्या खंडोबा तालमीच्या या उपक्रमाबद्दल शहरभान चळवळीच्या वतीनं सोमवारी सायंकाळी खंडोबा तालमीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं। गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळाच्याकडून साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय। यामुळे ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होत आहे। शिवाय यामुळे लोकांना नाहक त्रास देखील होतो। या पार्श्वभूमीवर यावर्षी कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळानं यावर्षी गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईटला फाटा देत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत टाळ्यांच्या गजरात निर्णय घेतलाय। खंडोबा तालमीच्या या उपक्रमाचं शहरासह सर्वत्र कौतुक होत आहे। खंडोबा तालमीच्या समाजहिताच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करण्यासाठी कोल्हापुरातील शहरभान या सामाजिक चळवळीच्या वतीनं खंडोबा तालमीच्या पदाधिकाऱ्यांचा सोमवारी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी आर्किटेक्ट जीवन बोडके यांनी मनोगत व्यक्त करताना शहरभानची भूमिका विशद केली। यावेळी चंद्रकांत सूर्यवंशी, पत्रकार सुधाकर काशीद यांनी बोलताना सण उत्सव आनंदात उत्साहात साजरा करायलाच हवा, पण प्रत्येकानं साऊंड सिस्टीम आणल्यावरच आनंद मिळवता येतो हा भ्रम दूर करावा। आपल्या जुन्या पारंपरिक लेझिम, हलगी, ताशा यांचा ठेका देखील नाचताना आनंद मिळवून देऊ शकतो असं सांगितलं। पर्यावरण अभ्यासक सुहास वायंगणकर यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी भरत दैनी, नितीन कुलकर्णी, वृक्षमित्र अमोल बुढ्ढे, रामेश्वर पत्की, खंडोबा तालमीचे अध्यक्ष अजित हारुगले, अरुण पवार, मनोज शिंदे, संतोष तावडे, गजानन, श्रीधर परब, श्याम पवार, स्वप्नील शिंदे यांच्यासह शहरभान चळवळीचे सुधीर हांजे, अमरदीप कुंडले, माजी नगरसेवक विक्रम जरग पंडित, कंदले आदी उपस्थित होते।